ई-चलानच्या जाचक कारवाई विरोधात आज ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथे वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलन करीत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। ई-चलानच्या नावाखाली विनाकारण दंड आकारला जात असल्याचा आरोप करत वाहतूकदारांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली। तसेच ई-चलानच्या कारवाईत अनेक त्रुटी असून पुराव्यांशिवायही दंड आकारला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। ई-चलानमुळे वाहनधारक आणि वाहतूक व्यावसायिकांवरती आर्थिक बोजा वाढत असून शासनाने याबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। अन्यथा राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। दरम्यान आंदोलनामुळे आनंदनगर चेकनाका परिसरात काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। आज हे आंदोलन केलेलं आहे। शासनाने आम्हाला ई चलनाच्या मार्फत जी खंडणी वसूल करण्याची चाललेली वाहतूकदारांचा कणा मोडण्याचं जे शासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे। आणि जर हे अशाच प्रकारे जर धोरण मागे घेतलं गेलं नाही तर वाहतूकदार आत्महत्या करतील आणि वाहतूक व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। आणि हे जनतेचं आंदोलन आहे। आम जनतेला देखील या वाहतूक ई चलनाचा, ज्यांच्याकडे स्कूटर आहे, कार आहे, अशा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला हा त्रास आहे। तर हे जनसामान्यांचं आंदोलन म्हणून त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करीत आहोत।